हॅलो स्टुडंट्स, 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स हा जो तुमचा 6th स्टँडर्ड इंग्लिशचा सेकंड लेसन आहे युनिट 1मधला. या युनिटमध्ये तुम्हाला भरपूर गेम दिलेले आहेत, इंग्लिशचे गेम्स, आणि हे गेम्स आपल्याला शिकायचे. पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला ही तारा, मिया, बिट्टू, पॅडी, टोटो हे सगळे भेटत राहणार आहेत. तर तुम्हाला यांची नावं माहिती होणं गरजेचं आहे. आणि याचसोबत तुम्हाला हे पण कळणार आहे की इंग्लिशचे वेळे गेम्स कसे असतात, ते कसे सोडवायचे, कारण मी यात प्रत्येक गेमचं एकूण एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. सो तुमचे टीचर्स पण तुम्हाला चांगले गाईड करू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून. सो लेट स्टार्ट टू लर्न दिस लेसन 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. बरं, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचे येतेच व्हिडिओ तुमच्या मोबाईलला सर्वात प्रथम येतील. आणि माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल. सो सुरुवात होती या स्टोरीची किंवा या लेसनची. ही एक कार्टव्हील करते, म्हणजे असं नाही का आपण हातावर उड्या मारतो तशी ती मारतीये. ती उड्या मारताना म्हणते हाय तारा. आता इथं मुलगी दुसरी कोण आहे? ही मुलगी सेकंड, म्हणजे हिचं नाव काय आहे? तारा. लक्षात ठेवा, उंच मुलीचं नाव काय? तारा. आता ही कार्टव्हील करून म्हणते हाय तारा, गुड टू सी यू अगेन. आपण एखाद्याला भेटल्यावर काय म्हणतो? अरे मला तुला भेटून छान वाटलं. तर त्यासाठी ती वापरते गुड टू सी यू अगेन. तर ही तारा लगेच म्हणते हॅलो, कारण आपल्याला रिप्लाय द्यायचा असतो ना. मग पुढे लुक पॅडी. आता दुसरा मुलगा कोण आहे इथे? तर हा चष्मेवाला, याचं नाव काय आहे? पॅडी. कुकूज टर्निंग कार्टव्हील अगेन. कुकूज म्हणजे याचा अर्थ कार्टव्हील कोण करतंय? चक्राकार कोण फिरतंय? तर ही मुलगी, तिचं नाव आहे कुक्कू. तर हिचं नाव आहे कुकूज. पुढचीचं नाव आहे तारा. चष्म्यावाल्या मुलाचं नाव आहे पॅडी. इकडे पोपट काय म्हणतो? हाय, आय एम मिठ्ठू. त्याचं नाव काय आहे? मिठ्ठू. अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू. आणि हा मिठ्ठूचा फ्रेंड आहे बिट्टू. म्हणजे हा जो बॉल हातात घेतलेला मुलगा आहे त्याचं नाव काय आहे? बिट्टू. आणि हा पॅडी काय म्हणतोय त्या डॉगीला? टोटो, गो बॅक होम. म्हणजे याचा अर्थ त्या डॉगीचं नाव आहे टोटो. आले की तुमच्या नावं लक्षामध्ये? आणि इकडं जी खाली झोपली मांजर, तिचं नाव काय आहे? हाय, आय एम मिया. तिचं नाव आहे मिया. आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू. तर ती म्हणतीये की या कुकूपेक्षा सुद्धा मी चांगल्या उड्या मारू शकते. ओके, तुमच्या नावं लक्षात आली? आता फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. यांनी प्रश्न काय विचारलाय? वेन डू यू फील हॅपी? तुम्हाला आनंदी कधी वाटतं? तुम्हाला दुःखी कधी वाटतं? सॅड. अँग्री, तुम्हाला रागवलेलं कधी वाटतं? आणि स्केअर्ड, तुम्हाला घाबरलेलं कधी वाटतं? आता आपण याची उत्तर लिहूयात बरं का. इथे मिठ्ठू काय म्हणतोय? आय फील अँग्री वेन समवन ट्राईज टू टच मी. मला कोण हात लावायला गेलं तर मी रागवतो. इकडे टोटो काय म्हणतोय? आय फील हॅपी वेन प्ले विथ पॅडी. मला जेव्हा पॅडीसोबत खेळायला मिळतं मी खुश होतो. आय फील सॅड वेन पॅडी गोज टू स्कूल. पण पॅडी शाळेत गेला की मला वाईट वाटतं. आता आपण आपली उत्तरं लिहूयात, हॅपीची उत्तरं लिहूयात. वेन आय प्ले विथ माय फ्रेंड्स, मित्रांसोबत खेळतो. आनंदी कधी वाटतं मला? वेन आय प्ले विथ फ्रेंड्स. वेन आय अचीव समथिंग आय प्राऊड ऑफ, म्हणजे मला जे अभिमान वाटेल असं काहीतरी मिळवलं तर. वेन आय स्पेंड टाईम विथ माय फॅमिली, आणि माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना मला आनंदी वाटतं. सॅड. वेन अ लव्ड वन गोज अवे, प्रेमळ माणूस कुणी लांब गेलं की दुःखी वाटतं. वेन आय लूज समथिंग इम्पॉर्टंट टू मी, की महत्त्वाचं माझ्यापासून गमावलं की दुःखी वाटतं. वेन आय सी समवन एल्स इन पेन, आणि कुणीतरी दुःखात असेल तर मला वाईट वाटतं. अँग्री. वेन समवन ट्रीट्स मी अनफेअरली, कुणीतरी माझ्याशी दुजा भावानं वागतं तेव्हा मला राग येतो. वेन थिंग्स डोंट गो ॲज प्लॅन्ड, आणि जेव्हा ठरल्याप्रमाणे गोष्टी घडत नाही मला राग येतो. वेन समवन ट्राईज टू हर्ट मी ऑर माय फ्रेंड्स, आणि जेव्हा कोणी मला दुखावतं किंवा माझ्या मित्रांना दुखावतं तेव्हा मला राग येतो. आणि स्केअर्ड, भीती कधी वाटते? वेन आय फेस समथिंग अननोन ऑर न्यू, जेव्हा असं काहीतरी नवीन माझ्या समोर येतो तेव्हा मी घाबरतो. वेन देअर इज अ लाऊड नॉईज ऑर सडन मुवमेंट, अचानक काहीतरी हल्लं किंवा अचानक आवाज आला की मी घाबरतो. वेन आय एम अलोन इन अ डार्क प्लेस, किंवा मी अंधारात एकटा असेल की घाबरतो. सेकंड क्वेश्चन आहे बी, व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅपी, सॅड, अँग्री, स्केर्ड. आता हे कळलं की तुम्ही आनंदी, दुःखी, चिडता किंवा घाबरता कधी. पण मग तुम्ही हे सगळं चिडलात, आनंदी झालात, घाबरला, रागवला की तुम्ही करता काय? हा प्रश्न आहे. व्हॉट डू यू डू वेन यू फील. तर इथं मिया म्हणते आय नेव्हर स्केर्ड, मी कधी घाबरत नाही. मिठ्ठू काय म्हणतोय? हा पॅडी म्हणतोय. टोटो बोलतोय आय वॅग माय टेल, मी शेपटी हलवतो वेन आय एम हॅपी. आय फ्लॉप माय इयर्स वेन आय एम सॅड, आणि जेव्हा मी माझे दुःखी होते माझे कान पाडतो. आता आपण आपली उत्तरं लिहायची. हॅपी. आय स्माइल अँड लाफ, मी आनंदी झाला की हसतो, मोठ्याने हसतो.
आय शेअर माय जॉय विथ अदर्स, मी दुसऱ्यांबरोबर आनंद व्यक्त करतो. आय माईट सिंग ऑर डान्स, मी कदाचित नाचतो किंवा डान्स पण करतो आनंदी असल्यावर. आता दुःखी, सॅड, आय माईट क्राय ऑर फील क्वाईट, मी जेव्हा दुःखी होतो तेव्हा मी कदाचित शांत बसतो किंवा रडतो. आय सी कम्फर्ट फ्रॉम फ्रेंड्स ऑर फॅमिली, किंवा माझ्या कुटुंबियांकडनं मी थोडासा कम्फर्ट घेतो. आय रिफ्लेक्ट ऑन द कॉज ऑफ माय सॅडनेस, आणि मग माझं दुःख व्यक्त करतो. अँग्री, आय माईट रेज माय व्हॉइस ऑर शो फ्रस्ट्रेशन, मी माझा राग, माझी चिडचिड दाखवतो मी चिडल्यावर. आय ट्राय टू काम माय सेल्फ डाऊन, मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करतो चिडल्यावर. आय एक्सप्रेस माय फिलिंग्स टू समवन आय ट्रस्ट, आणि ज्याच्यावर माझा विश्वास आहे त्याला मी माझे मनातले विचार सांगतो की मी चिडल्यावर. आता घाबरल्यावर तुम्ही काय करता? आय माईट स्क्रीम ऑर सीक प्रोटेक्शन, मी असं किंचाळतो किंवा लगेच बचाव करायला जातो त्याचा. आय ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट स्केअर्ड मी, आणि मी जरा प्रयत्न करतो की नेमकं मला काय घाबरवतोय. आय स्टे क्लोज टू समवन आय ट्रस्ट, आणि ज्याच्यावर विश्वास त्याच्या जवळ मी राहतो जेव्हा मी घाबरतो. थर्ड क्वेश्चन आहे, इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड, अँग्री, स्केअर्ड. आता योग्य पद्धतीनं व्हॉट शुड यू डू वेन यू आर, तुम्ही काय केलं पाहिजे योग्य प्रकारे. तर सॅड असेल तेव्हा टॉक टू अ फ्रेंड ऑर फॅमिली मेंबर, म्हणजे योग्य काय आहे, योग्य वर्तन काय असलं पाहिजे. तर जेव्हा मी दुःखी असेल तेव्हा मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत बोललं पाहिजे. एंगेज इन ॲक्टिव्हिटीज दॅट मेक यू हॅपी, आणि तुम्ही वेगवेगळ्या कामांमध्ये जर गुंतून राहिला तर तुम्ही दुःखी कमी व्हाल. टेक अ वॉक ऑर स्पेंड टाईम इन नेचर, किंवा निसर्गामध्ये चाला, वेळ घालवा, त्यानं दुःख कमी होतं. अँग्री, जर तुम्ही चिडला तर योग्य काय केलं पाहिजे. टेक अ डीप ब्रेथ टू काम डाऊन, एक खोल श्वास घ्या ज्याने तुम्ही शांत व्हाल. टॉक अबाउट युअर फिलिंग्ज विथ समवन यू ट्रस्ट, आणि एखाद्या विश्वासू माणसाबरोबर बोला. एंगेज इन फिजिकल ॲक्टिव्हिटी टू रिलीज टेन्शन, किंवा एखाद्या अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये राहा ज्याने तुमचा ताण जाईल. घाबरल्यावर योग्य गोष्टी काय केल्या पाहिजे. रिमाइंड युअर सेल्फ दॅट यू आर सेफ, स्वतःला पहिलं सांगा की तुम्ही सुरक्षित आहात. टॉक टू समवन अबाउट युअर फिअर्स, आणि कोणाबरोबर ते बोला तुमच्या भीतीबद्दल. ट्राय टू फेस युअर फिअर्स ग्रॅज्युअली, आणि आणि तुम्ही तुमच्या भीतीला सामोरे जा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे डी क्वेश्चन, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर. तुम्ही काय करू शकता लोकांना आनंदी करण्यासाठी किंवा लोकांना चांगलं वाटण्यासाठी. जसं की मिठ्ठू काय म्हणतोय, आय सिंग सॉंग्स, मी गाणं गाऊ शकतो. सिंग सॉंग, सिंगिंग कॅन लिफ्ट स्पिरिट्स अँड क्रिएट अ जॉयफुल ॲटमॉस्फिअर. शो काइंडनेस, कोणावर तरी ऑफर स्माईल करा, कॉम्प्लिमेंट द्या, हेल्प विथ समथिंग दे नीड, त्यांना गरज असेल तर मदत करा. लिसन, ऐका, बी देअर टू लिसन टू देअर प्रॉब्लेम्स विथ जजमेंट, म्हणजे विदाऊट जजमेंट, तुम्ही कुठल्याही प्रकारचं मत नाही तर ऐका. स्पेंड टाईम टुगेदर, म्हणजे लोकांसोबत वेळ घालवा, एकत्र वेळ घालवा. एंगेज इन ॲक्टिव्हिटीज दॅट द अदर पर्सन एन्जॉयज. आता ताराच पिक्चर बघा, हॅपी चेहरा कसा आहे, सॅड, अँग्री आणि स्केअर्ड. सो चारही चेहरे पाहिले तुम्ही, लक्षात ठेवा चेहरे. सेकंड क्वेश्चन आहे गुड हँड रायटिंग. ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली, राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन. म्हणजे काय, आता हे असं लिहिलेलं तुम्ही म्हणाल मला तर माहितीच आहे, पण जे चार रेगी वह्या असतात त्याच्यावर ABCD कशी लिहायची, स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स, हे समजून घ्या. तुमच्या वह्यांमध्ये लिहा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं हस्ताक्षर, म्हणजेच यू कॅन इम्प्रूव्ह युअर हँड रायटिंग इन अ प्रॉपर वे. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड राईट वर्ड्स. आता इथे प्लीज डोंट मेन्शन इट, मी तुम्ही इथे काही सांगण्याची गरज नाही आहे किंवा अधोरेखित करण्याची गरज नाही आहे. आय एम सॉरी, मला माफ करा, एक्सक्यूज मी, जरा थोडं थांबता का, किंवा मला थोडंसं काम आहे का, माय प्लेजर, की मला छान वाटतं हे सगळं करून. सो तर ह्या रिकाम्या जागा आपण इथं भरायच्या, त्या चित्रांमध्ये भरण्यापेक्षा आपण प्रत्यक्षाचे डायलॉग लिहूयात. थँक्यू फॉर द फ्लावर्स. रिस्पॉन्स, माय प्लेजर. आय एम सॉरी आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. नेव्हर माइंड, इट विल ड्राय अप. आता लाल अक्षरामध्ये रिकाम्या जागा भरल्यात आपण. थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. रिस्पॉन्स, प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स माय ड्युटी. एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. रिस्पॉन्स, गो स्ट्रेट अँड द टर्न लेफ्ट. सो इथे आपण हे डायलॉग पूर्ण केलेले आहे. तर ह्या पहिल्या डायलॉगमध्ये तो काय म्हणतोय, थँक्यू फॉर फ्लावर्स. ती म्हणते की मला तू फुलं दिलेत, धन्यवाद. रिस्पॉन्स आहे येस माय प्लेजर, मला खूप आनंद झाला आहे. सेकंड डायलॉग आहे आय एम सॉरी, तो म्हणतो मला माफ कर. आय स्पिल्ड, म्हणजे मी पाणी ओतले तुझ्या शर्ट. आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. नेव्हर माइंड, इट विल ड्राय. तर तो माणूस म्हणतो ठीक आहे, एवढं काही नाही, सुकून जाईल शर्ट. आता पुढच्या डायलॉगमध्ये काय म्हणतोय, थँक्यू. टीचर म्हणतोय की थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स, तू माझी पुस्तकं कॅरी केली त्याबद्दल मी आभारी. तर इकडे ती विद्यार्थी काय म्हणतोय,
प्लीज डोंट मेन्शन इट. अहो टीचर तुम्ही काही बोलायची गरज नाही, थँक्यू, इट्स माय ड्युटी, हे माझं कामच आहे. नंतरच्या डायलॉगमध्ये एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. तो मुलगा म्हणतोय की मला जरा जिमचा रस्ता सांगता का. तर रिस्पॉन्स म्हणतोय गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट, जा सरळ आणि डावीकडे वळ. आता चौथा जो प्रश्न आहे, एनी नंबर ऑफ थिंग्स. आता इथे काय आहे, ती तारा म्हणते 5, लगेच इकडे कुकू म्हणतीये 5 फिंगर्स, नंतर बिट्टू म्हणतोय 5 बॉल्स, इकडे मिठ्ठू म्हणतोय 5 ग्रीन चिलीज, टोटो म्हणतोय 5 बोन्स, आणि हा आपला पॅडी म्हणतोय 5 बिस्किट्स, मिया म्हणते 5 लिटिल माईस. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथे 909चं पण आहे. सो अशा प्रकारे हा गेम खेळायचा आहे. कोणीतरी एक नंबर बोलायचा आणि त्या नंबरवर बाकीच्यांनी तेवढ्या नंबरचे पदार्थ आठवायचे, वस्तू आठवायचे. ठीक आहे, गेम छान आहे की नाही. आता पर्सन म्हणणार 7, तर तुम्ही काय म्हणायचं, 7 पेन्सिल्स, 7 कुकीज, 7 ट्रीज. सेकंड पर्सन म्हणेन 300, तर तुम्ही म्हणायचं 300 बुक्स, 300 मार्बल्स, 300 स्टार्स. पुढचा प्रश्न आहे 1 वर्ड टू फिट देम ऑल. ओके, म्हणजे आता इथे चूज ॲटलीस्ट 3 वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. म्हणजे आता बघा, लिटिल, सॉफ्ट आणि व्हायलेट. तर इथे काय होतं, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट फिश, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. तर अशा प्रकारे तुम्ही इथे शब्द फ्रेज तयार करायचे आहे. आता आपण इथे फ्रेज, इथे खूप सारे शब्द आहेत. टॉल, स्ट्रॉंग, ब्राईट, ब्लॅक, येलो, ज्युसी, शॉर्ट, लॉंग, नाईस, व्हाईट, व्हायलेट, राईप, लिटिल, थिक, क्लीन, रेड, डार्क, राउंड, क्रंची, स्मॉल, थिन, क्लेवर, ग्रीन, न्यू, टेस्टी, बिग, फॅट, डर्टी, ब्ल्यू, रॉ, बॅड, ब्युटिफुल, यंग, कोल्ड, सॉफ्ट, गोल्डन, शायनी, प्रिटी, ओल्ड, हॉट, हार्ड, पिंक, स्वीट, अगली. खूप सारे शब्द आहेत. यातनं तुम्हाला शोधून काय करायचं आहे, फ्रेजेस तयार करायचं. अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट फ्लावर, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट कॅप, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट स्नेल. झाले की नाही आपले फ्रेजेस तयार. अशा प्रकारे तयार करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 क्वेश्चन, 5 बिगिनिंग बट 1 एंड. आता इथे सुरुवातीला सगळे शब्द, रीडिंग म्हणजे वाचणे, स्माइलिंग म्हणजे हसणे, ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे, स्विमिंग इन अ टँक म्हणजे टँकमध्ये पोहणे, क्राईंग म्हणजे रडणे, कॅरिंग अ हेवी बॅग म्हणजे जड ओझं वाहणे, प्लेइंग विथ अ बॉल म्हणजे बॉलसोबत खेळणे, लाफिंग म्हणजे हसणे. आता इथे ही म्हणते स्विमिंग इन द टँक. तारा म्हणते, त्यांनी काय म्हटलंय, ग्रुप तयार करा 5-7 जणांचा आणि मग त्यातली एक फ्रेज घ्या जी शेवटी सेम यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, डिफरंट वाक्य तयार करायची, पण शेवट मात्र एकच हवा. ठीक आहे, जसं यांनी काय केलं, स्विमिंग इन द टँकला बघा, आय एम स्विमिंग इन द टँक. कुकू म्हणतीये वी आर स्विमिंग इन द टँक. बिट्टू म्हणतोय, पॅडी म्हणतोय आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक. मिठ्ठू म्हणतोय ही वॉज स्विमिंग इन अ टँक. नंतर मिया म्हणते आय हेट स्विमिंग. ठीक आहे, टोटो तर काही बोलतच नाही आहे. आता अशा प्रकारे आपण काय करायचं, आपली वाक्य तयार करायची. रीडिंग, आय एम रीडिंग, वी आर रीडिंग, ही वॉज रीडिंग, शी इज रीडिंग. शेवट एक आलाय. ड्रॉइंग, आय लाईक ड्रॉइंग, शी इज ड्रॉइंग, ही इज ड्रॉइंग, वी आर ड्रॉइंग, दे आर ड्रॉइंग. Crying, I don't like crying, they was crying, Seema is crying. Playing with a ball, Ram is playing with a ball, they are playing with a ball, all kids are playing with a ball. Laughing, he was laughing, you are laughing, everyone is laughing. Carrying a heavy bag, father was carrying a heavy bag, we are carrying a heavy bag, workers are carrying heavy bag. Smiling, he is smiling, they are smiling, we are smiling. Question 7, you are out if you say yes or no, form a circle. म्हणजे तुम्ही ना पुढच्यानी प्रश्न विचारला ना, म्हणजे असं मी म्हटलं जेवलंस का, तुम्ही म्हणाल हो, मग मी म्हणाल झोप आली का, तुम्ही म्हणाल नाही, तर तुम्ही आउट होणार गेममधनं. म्हणजे येस किंवा नो उत्तर द्यायचं नाही, तुम्हाला वाक्यच बोलायचं कंपल्सरी. आस्क अ क्वेश्चन टू अ पर्सन नेक्स्ट टू यू, इफ ही ऑर शी आन्सर येस और नो, दे आर आउट. Otherwise, they continue the game by asking different question to the next person. You must not repeat the question. म्हणजे पुढच्यानी प्रश्नाचं उत्तर द्यायचं, पण वेगळंच काहीतरी भलतंच बोलायचं. आता बघा इथे तारा म्हणते बिट्टू आर यू रेडी, तर लगेच बिट्टू कसं म्हणतो, आय एम ऑलवेज रेडी. इथे पॅडी म्हणतोय कुकू विल यू स्टॉप जम्पिंग, तू जरा उड्या मारायला थांबवते का, तर कुकू काय म्हणते बट आय एन्जॉय जम्पिंग, मला जम्पिंग करायला आवडतं. इकडे पॅडी म्हणतोय पॅडी आर यू, सॉरी कुकू म्हणते पॅडी आर यू टायर्ड, तू दमलास का पॅडी. पॅडी म्हणतो आय एम हंग्री, मला भूक लागली. टोटो म्हणतो आणि मिठ्ठू म्हणतो आम्हाला पण भूक लागली आहे. मिया म्हणते मिठू मिठू. नंतर इकडे
तारा म्हणते आय लाईक ग्रेप्स. तर हा पॅडी काय म्हणतोय, डू यू लाईक ॲपल्स. ओके, सो इथे अशा प्रकारे हा गेम आपल्याला खेळायचा आहे. मिया, आर यू हॅपी. बिट्टू, आय एम गोइंग टू स्कूल. पॅडी, मिठू, आर यू गोइंग आउट. मिठू, लेट्स प्ले. आता अशा प्रकारे आपण गेम खेळला. तुम्ही तसा गेम खेळा. आता क्वेश्चन 8 आहे, ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट. म्हणजे इथे थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम, थिंग्स यू मे सी इन द किचन. आता त्यांनी सांगितले तुम्ही काय करा, एक कुठली तरी टॉपिक घ्या, त्याची यादी तयार करा. पण ती यादी करताना काय करायचे, ती वर्ड्स इन लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे ABCDच्या क्रमानेच ते शब्द लिहायचे. कम्पेअर युअर लिस्ट, ट्राय टू डिस्क्राईब द आयटम्स इन युअर लिस्ट, मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर एक्सेट्रा अँड राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आपण याचं उत्तर लिहूयात. थिंग्स अँड द पीपल इन द क्लासरूम, तर वस्तू आणि काय काय माणसं असतात क्लासरूममध्ये. बॅकपॅक्स, ब्लॅकबोर्ड, बुक्स, चॉक, चेअर्स, क्लॉक, डेस्क, डोअर, इरेझर, ग्लोव्ह, हँड सॅनिटायझर, लॅपटॉप, मार्कर्स, नोटबुक, पेन्सिल, पेन, पोस्टर, स्टुडंट्स, टीचर्स. थिंग्स यू मे नीड ऑन पिकनिक. पिकनिकला कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, बास्केट, ब्लँकेट, कूलर, ड्रिंक्स, फर्स्ट एड, फूड, फ्रिस्बी, गार्बेज बॅग्स, हॅट, इन्सेक्ट रेपेलेंट, नॅपकिन्स, पेपर प्लेट्स, प्लास्टिक कप, सँडविचेस, सनस्क्रीन, स्विमसूट इफ नियर वॉटर अँड टेबल क्लॉथ, युटेन्सिल्स, वॉटर बॉटल. गेम्स यू लाईक. खेळ कोणते कोणते आवडतात तुम्हाला. आउटडोर गेम्स, बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, फ्रिस्बी, हाईड अँड सीक, सॉकर, टॅग, टेनिस. इंडोर गेम्स, चेस, चेकर्स, डार्ट्स, मोनोपॉली, पिंग पॉंग, स्क्रबल, टेबल टेनिस, उनो, व्हिडिओ गेम्स अँड एडझी. ॲक्शन्स यू कॅन डू विथ युअर हँड्स. तुम्ही हाताने काय काय ॲक्शन करू शकता. क्लॅप, क्लीन, ड्रॉ, ईट, फोल्ड, ग्रॅप, होल्ड, लिफ्ट, पेंट, पॉइंट, शेक, स्नॅप, थ्रो, टाईप, वेव्ह आणि राईट. थिंग्स यू मे सी इन द किचन. तुम्ही किचनमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू बघता. इंग्लिशमध्ये यादी करायची ABCDच्या क्रमानुसार. अप्लायन्सेस, ब्लेंडर, कॉफी मेकर, कटिंग बोर्ड, डिशवॉशर, फ्रीज, ओव्हन, पॉट्स, पॅन्स, रेफ्रिजरेटर, सिंक, स्पायसेस, स्टोव, टोस्टर, युटेन्सिल्स. थिंग्स वी कॅन नॉट सी. आपण कोणत्या गोष्टी पाहू शकत नाही. एअर, इमोशन्स, ग्रॅव्हिटी, लव, मॅग्नेटिझम, ओडर्स, रेडिओ वेव्ह, साऊंड, थॉट्स, टाईम, अल्ट्रा व्हायोलेट लाईट, विंड. वर्ड्स बिगिनिंग विथ सी. सी न सुरू होणारे शब्द. केबल, केक, कॅमेरा, कॅन्डल, कार, कार्ड, कॅट, चेअर, चॉक, चान्स, चार्म, चीज, चेरी, चाइल्ड, चॉकलेट, सिटी. व्हाईट थिंग्स कोणते कोणते बघा यादी करू. क्लाउड्स, कॉटन, डव, आईस मिल्क, स्नो, स्वॅन, टिश्यू, टूथपेस्ट आणि व्हॅनिला. थिंग्स यू सी ॲट रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनला कोणत्या कोणत्या वस्तू बघता. अनाउन्समेंट बोर्ड, बेंचेस, कंडक्टर, एक्सेलेटर, लगेज कार्ड्स, पॅसेंजर्स, प्लॅटफॉर्म, शेड्यूल्स, सिक्युरिटी पर्सनल, तिकीट काउंटर्स, तिकीट मशीन्स, ट्रेन्स आणि रायटिंग एरिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट गेम आहे आपला हा. कंप्लीट द सेंटेन्स इन द येलो ट्रॅक युझिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड. सो ग्रीन फील्डमध्ये जे फ्रेजेस आहेत त्यांनी वाक्य पूर्ण करायची आहे. यू आर, रेड अक्षरातले उत्तर आहे. यू आर इन द सेम स्कूल, शी इज इन ग्रुप बी, दे आर इन देअर ग्रुप्स, ही इज आउट आर लीडर, आय एम हिज फादर, वी आर देअर नेबर, यू आर आर टीचर. ते कायम लक्षात ठेवा. यू नंतर आरच येतं, शी नंतर इजच येतं, दे नंतर आर येतं, ही नंतर इज, आय नंतर एम, वी नंतर आर, यू नंतर आर. हे कायम डोक्याला असं खुट्टा मारून ठेवा की आपल्याला असंच इंग्लिश लिहायचं. ओके, वर्तमान काळातली वाक्य आहेत. सो आपला व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या लाईक्स मला खूप प्रेरणा येतात. तुमच्यासाठी मी असेच छान छान व्हिडिओ तयार करेल. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.